हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता चाललेलो आहो आम्ही मामाच्या इथं. तर आता आम्ही हायवेवर आहो. तर भेटूया तिथं पोचल्यावर. तर आम्ही आता इथं पोचलेलो आहो. आता आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही चाललो आहे शेतात. आम्ही निघालेलो आहो शेतासाठी. तिथं पोचल्यावर भेटू. तर आता पोचलेलो आहोत शेताच्या थोडंसं पलीकडे, कारण की तिथं गाडी पोचत नाही म्हणून. तर इथं आहे मधुमक्खीचा छत्ता. तर आता आम्ही याच्यातून मध काढणार आहोत. आम्ही म्हणजे माझे मामा काढणार आहेत इथून मध. तर हे मधुमक्खीचा छत्ता बघा किती क्लिअर आहे आणि किती मोठा आहे. त्याच्यातून खूप चांगल्यापणाने सहज निघू शकते. पण आता माझे मामा काढणार आहेत सहज. तर हे आहे आमचं शेत आणि इथं हरभरा आणि संबार लावलेला आहे. आम्ही आलो आहे आमच्या वावरात. कांदा गिंदा सगळं पेरलेले आहे आम्ही. इथे बघा हे संबार लावलेला आहे. अजून इथे मेथी पण लावलेली आहे, हरभरा पण आहे, अजून कांदा पण आहे. हे सगळं आमच्या वावरात आहे. वाटाणा बी आहे, सगळं आहे. इथं वाटाणा लावलेला आहे, हे बघा. आणि तिकडे आहे मेथी आणि संबार. तर इथं बघा मामाला मधमाशी चावलेली आहे मध काढता काढता. तर चला आपण बघून येऊ. तर हा कॅमेरा अनुच्या हातात आहे. तर इनी बघा हा व्हिडिओ कसा शूट केलेला आहे. तर हे बघा इथं अनु संबार तोडत आहे. किती छान संबार आहे, हिरवा हिरवा ताजा ताजा. तर मामा गेलेला आहेत आता माचीस आणण्यासाठी. तर बघूया माचीस भेटते का तिथं धुवा करायसाठी.
तर हे बघा, इथं आम्ही एक पिशवी भरून संबार घेतलेला आहे आणि एक गड्डी मेथीची पण घेतलेली आहे. आता आम्ही चाललेलो आहो विहिरीवर. हे बघा, 32 फुटाची विहीर आहे ही. किती खोल आहे ना. आता आम्ही चाललेलो आहो कॅनॉलवर. हे बघा फ्रेंड्स, आता आम्ही कॅनॉलवर पोचलेलो आहो. कॅनॉलमध्ये पाणी आहे पण थोडंसंच आहे, जास्त नाही आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा फ्रेंड्स, हे किती पटापट चाललेले आहे समोर. आणि अन्नू आणि मी आम्ही दोघीजणी चाललेलो आहो आरामशीर. हे बघा फ्रेंड्स, इथं कांदा पेरलेला आहे तर तिथं थोडे कोंब आलेले आहेत खाली, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथं खाली कुठं ना कुठं काही ना काही पेरलेलं आहे, त्यामुळे आम्हाला एका साईडने जावं लागतं. इथं बाजूनी पण कांदा पेरलेला आहे बाजूच्या शेतामध्ये. तर आम्ही चाललेलो आहो. इथं ते माती टाकलेली आहे तर तिथं त्याच्यावरतून चाललेलो आहो आम्ही. हे बघा कसे चालत आहो आम्ही. आता आम्ही पोचलेलो आहोत. ते तिथं बसलेले आहेत, बघू शकता. चाललेला आहो घरी शेतातून. घरी गेल्यावर हे बघा, इथं मामाचे इथं खूप सारे छोटे सश्याचे पिल्लं आहेत. अजून त्यांचे डोळे पण नाही उघडलेले आहेत. हे बघा, इथं 4 ससे आणखीन त्याचे काहीतरी 6 पिल्लं आहेत. ते बघा त्या कोपऱ्यात बघा किती छान एकावर एक बसलेले आहेत ते. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणखीन आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. बाय फ्रेंड.